आपल्याला कुठं जायचंय हे माहीत नसलं तरी पण पुढं जाण्याचा प्रयत्न आपण करत राहायला पाहिजे, कारण तळ्यात साचलेलं पाणी हे तसंच राहतं. पण झरा छोटा असला तरी पण त्याचा स्वतःचा मार्ग तो स्वतःच शोधून काढत असतो. आणि म्हणून तर म्हणतात, आधी स्वतःला तुम्ही जिंका, नंतर सगळं आपोआप जिंकल्या जातं. ज्यांना थांबायचं नसतं ना, त्यांच्यासाठी रस्ता आपोआप तयार झाला जातो. सगळ्यांना दाखवत बसायचं नसतं, स्वतःला सिद्ध करायचं असतं. आणि आपले पूर्वज म्हणायचे ना, ठेस लागल्याशिवाय माणूस चालायला शिकत नाही आणि तोंड भाजल्याशिवाय फुकून प्यायला शिकत नाही. तसंच आहे, जिथे आपण ठेस लागून पडतो ना, तिथूनच सुरुवात होत असते सांभाळून चालायची बरं का. मग ती ठेस पायाला असो किंवा मनाला असो. आणि म्हणून तर म्हणतात मंडळी, आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्यांना वेदना देणाऱ्या माणसांना ना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात बरं का आयुष्यभर. त्यामुळे मंडळी, कोणाचं इतकं पण मन कधी दुखवायचं नाही की ते आपल्याला तळतळाट देतील. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मी सुरुवात केली होती आणि हा व्हिडिओ आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीचा. आता सकाळचे काम आवरले आणि मला देवपूजा करायची होती. मी चालले होते टेरेसवरती चाफ्याचे फुलं घ्यायला, कारण इतके फुलं येतात ना चाफ्याच्या झाडाला की बस. तर तितक्यात मला हे गाया दिसल्या, आपल्या घराच्या पलीकडून चरत होत्या आणि आपल्या घराच्या आसपास असे जनावर चरायला आले आणि मी त्यांना पाहिलं ना, माझं मन ऑटोमॅटिक असं एकदम प्रफुल्लित होऊन जातं आणि असं वाटतच नाही की मी केडगाव मध्ये राहते, एकदम असं जन्नत मध्ये आल्यासारखं वाटतं. तर त्या गायांकडे थोडंसं मन भरून पाहिलं मी. त्यानंतर चाफ्याचे फुलं तोडले आणि नागवेलीचं पानं तोडत होते मी पूजेसाठी ना. तर कवळं पान मी असं खात असते कधी मध्ये ना, त्याने कॅल्शियम वाढतं आणि चांगलं असतं खाल्लेलं. तर मध्ये मध्ये मी असं पानं पण खात राहते, खूप मोठा वेल आहे ना. तर टेरेसवरून मी नागवेलीचे पानं फुलं सगळं घेतलं, आले खाली आणि जास्वंदीचे फुलं, गलांडीचे फुलं पण तोडून घेतले आणि पांढरे फुलं लागत आहेत मला महादेवांच्या पूजेसाठी ना, मग मोगऱ्याचे फुलं पण थोडेसे घेतले आणि पाठीमागं आले नाही तर गलांड्याचे फुलं होते थोडेसे. आता गलांड्याचे छोटे छोटे झाड आहेत ना, ते पण मोठाले व्हायला लागलेत आणि त्याला फुलं यायला लागलेत. आता जे जुने झाडं होते ना, ते आम्ही काढून टाकले होते आणि ज्या फुलांचं एज होऊन गेलंय ना, म्हणजे ते फुलं मी तोडले नाही आणि त्यांचं एज झालंय ना, तर तसले फुलं मी तोडून तिथं खोचून ठेवत असते, म्हणजे त्याचं बी तयार झालं जातं. मला नंतर ते उगायला घालता येतं ते सुकलेलं फुल आणि त्याच्यापासून रोपं तयार होते. तर ते फुलं ठेवले मी. त्यानंतर घरामध्ये चपात्या होत्या रात्रीच्या 2-4 ना, तर म्हणलं ते गायला देवा. तर गाय जरा मारकीच वाटत होती, कारण तिला खुटी घातलेली होती, पायाला तिच्या दाव बांधलं होतं पायामध्ये, गळ्यामध्ये. मी घाबरले आणि मग तिच्या तोंडात देण्याऐवजी मी त्या चपात्या तिथंच टाकल्या आणि निघून आले. तर फौजी साहेबांनी निघलोत आता बाजारामध्ये, म्हटलं भाजीपाला पण घेऊन यावा आणि साड्यांचे ब्लाऊज आहेत ना, ते थोडेसे सैल झालेले, त्याला टिपा मारायच्यात. आणि हे पा, फौजी साहेबांनी आज मला साडी आणली बरं का, गडवाल. तर त्यांना पण हे गडवाल साड्या खूप आवडल्या, मला पण खूप आवडली ना. तर आमची अॅनिव्हर्सरी आहे 16 नोव्हेंबरला ना. तर हे पा, 16 नोव्हेंबरला आमची अॅनिव्हर्सरी आहे. तर अॅनिव्हर्सरीसाठी ही साडी आणली त्यांनी. ते म्हणले ब्लाऊज शिवून होईल तुझा, त्यामुळे चला म्हणलं आता ब्लाऊज पण शिवायला टाकते. आणि ज्या प्रमोशनच्या 2 साड्या आल्या होत्या, एक चॉकलेटी कलरची, एक पिवळ्या कलरची. तर पिवळ्या कलरची साडीचं पण ब्लाऊज शिवायला टाकायचंय आणि जी चॉकलेटी साडी होती ना स्टोनची, ती माझ्या भाचीबाईला दिली मी. तर एवढ्या साड्यांचं काय करायचं म्हणलं चला त्यांना एक देते, छान होती ती. तर आणि भाचीबाईने आणलेली एक साडी आहे ना, तर अशा 3 साड्या अशी मी चालले ब्लाऊज शिवायला टाकायला. बाजारामध्ये निघले होते, पण नंतर लक्षात आलं मी तुम्हाला साड्या पण नाही दाखवली. फौजी साहेबांनी साडी आणलेली, तर छान वाटत ना. हा, फौजी साहेब म्हणते मलाच कलर आवडला, त्यामुळे मी घेऊन आलोय. तर चला, गाडीवर चालवले फौजी साहेबांनी. फौजी साहेब गाणं म्हणते, पोलीसवाल्या सायकलवाल्या. फौजी साहेब आणि मी असं एकदम मित्रमैत्रिणीसारखे राहतो ना, त्याच्यामुळे सगळ्या घराचं वातावरण एकदम फ्रेश राहतं
आणि सगळे मग असं हसून खेळून राहतात. आणि ब्लाऊज शिवायला टाकायला मी इथे येत असते, संकल्प बुटीक म्हणून इथं. तर मी त्या ताईंना व्हिडिओमध्ये कधी दाखवलं नाही, कारण कोणाला व्हिडिओमध्ये यायला आवडतं, कोणाला नाही आवडत ना, त्यामुळं मग म्हणलं कशाला दाखवायचं, नाही दाखवलं मी. आणि ब्लाऊज शिवायला टाकल्यानंतर आम्ही आलो मग बाजारामध्ये भाजी घ्यायला. तर पालेभाज्या आता जरा थोड्या थोड्या स्वस्त व्हायला लागल्यात. मेथीची भाजी 30, 40, 50 रुपयाला असायची, पण आता 20-20 रुपयाला व्हायला लागली मेथीची भाजी, कोथिंबीर. तर आता थंडीमध्ये इथून पुढं पालेभाज्या खूप स्वस्त होते. तर मेथीची भाजी राजूला खूप आवडती, मला पण आवडती. तर 2 मेथीच्या भाज्या घेतल्या, 1 कोथिंबीर घेतली. आणि कधी कधी काय होतं, काकड्या एवढ्या पिवळसर येतात आणि त्या कडू लागत आहेत, पण ह्या काकड्या खूप छान होत्या. मग 1 किलो काकडी पण घेतली, मटकी घेतली, त्यानंतर हिरव्या मिरच्या, मेथीची भाजी, कोथिंबीर असं भाजीला घेतलं मी. आणि त्यानंतर आलं मग पाणीपुरी खायला. तर फौजी साहेबांनी मी आम्ही दोघं जर आलो ना बाजारामध्ये, हमकस आम्ही पाणीपुरी खाऊनच जात असतो. फौजी साहेबांना खायची पाणीपुरी. पाणीपुरी सांगितली, येते तोपर्यंत बसतोय. तर असं रोज संध्याकाळचं इथे इतक्या हातगाड्या लागत आहेत ना खाण्यासाठी. फ्राय राईस, चायनीज पदार्थ, त्यानंतर पाणीपुरी, रगडा कचोरी, कच्ची दाबेली, स्पंज डोसा. त्यानंतर थंडीमध्ये गरम दुधाचे ठेले पण लागत आहेत बरं का. तर असं आम्ही 15 दिवसातून, महिन्यातून कधी 2 जण आलो ना मग पाणीपुरी खाऊन जात असतो फक्त, बाकी काही नाही खात आम्ही. आणि रोज 1 दिवसाडे ना मुलं येऊन भाजीपाला ताजा घेऊन जातात. एकदम भाजीपाला आणून मी फ्रीजमध्ये अजिबात ठेवत नाही. माझ्या फ्रीजमध्ये फक्त कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो एवढंच असतं फक्त, बाकी काहीच नसतं. जसं लागेल तसं आम्ही भाजीपाला आणत असतो, कारण भाजीपाला मार्केट जवळच आहे त्याच्यामुळं. पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही आलो मग त्रिपुरारी वात घ्यायला, म्हणजे त्या वाती असतात ना 750 वाती, तर त्या घ्यायला आलो. आता वाती घ्यायला आले ना मी इथं, बऱ्याचशा बायका तुळशीच्या लग्नाचं पण सामान घेत होत्या, कारण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न लावतात. पण द्वादशीच्या दिवशी लावलेलं चांगलं असतं ना, त्यामुळं आम्ही द्वादशीच्या दिवशी तुळशीचं लग्न लावलं होतं. आता त्रिपुरवात घेत होते ना मी, त्या ताई सांगत होत्या एका बंडलमध्ये 250 वाती असतात वगैरे, तर त्यांनी असं मोजलं होतं ना, त्यामुळे मला ते सांगत होत्या. तर त्या मग 750 मी त्रिपुरवात घेतल्या. फुलं घेतले महादेवांच्या पूजेसाठी, पांढरे फुलं लागतात ना, तर ते पण घेतले. आपल्या घरचे पण होते, पण शेवंतीचे फुलं घेतले मी आणि आलो आपल्या घरी आता. आणि जसा आपल्या घराचा रस्ता लागतो ना, तसं हे पा येड्याबाबळीचं जंगल, आणि येड्याबाबळीच्या जंगलाच्या पुढं आमच्या राजा राणीचं घर. हे पा कसं दिसतंय. वरती आता ते लाईटीचं सोलर बसवतेत ना, तर त्याचा ते बेस तयार करून ठेवलेला आहे. आणि त्या सोलरच्या प्लेटी आलेल्याच नाही अजून, तर त्या लावायच्या बाकी आहेत अजून. तर हे पा आलो आपण आपल्या घरी आता. काटाचे जंगल. इकडं काटाचं जंगल राहिलंय अजून, पाठीमागं आहे ना. आपल्या समोरच हे पा किती मोठी बिल्डिंग झाली. उन्हाळ्यामध्ये काम चालू झालं बरं का, किती मोठी झाली बिल्डिंग आता. तर इथं काट्या कमी झाल्यात, पण तिकडे जास्त राहिल्यात. काय ते दाखव. अच्छा, ड्रेस शिवल्याला. तर विनीता मुंगेताईंनी ड्रेसचं कापड पाठवलं होतं मला, तर ते शिवायला टाकलं होतं मी. त्याचा ड्रेस शिवून आलाय. हे पा, तर हा ड्रेस शिवायला टाकला होता, शिवलाय, घालून पाहते आता. तर विनीता ताई हे पा, तुमचा ड्रेस मी शिवला बर का. हा, छान शिवलाय. चला. तर राजू आला होता कामावरून आणि माझी देवपूजेची तयारी चालू होती. भांडे लावायचे राहिलेले होते जाळीमधले, तर अशी माझी घाई गडबड चालू होती ना. फौजी साहेब गपचूप आमचं शूट घेत होते. आणि आमचं पाण्याचं फिल्टर खराब झालतं ना, तर ते आम्ही आता जुनं फिल्टर बदलवलं आणि नवीन बसवलंय. तर त्याचा व्हिडिओ पण मी शूट केलेला आहे, पण तो एडिटिंगचा बाकी आहे अजून. तर हे पा, सागर सकाळी जिमला जात असतो, तरी पण संध्याकाळी त्याला असं फिरायला जावंच लागतं. संध्याकाळी पण तो असा 4-5 किलोमीटर चालून येतो. आता आपल्या खालच्या गार्डनमध्ये, टेरेस गार्डनमध्ये भरपूर झाडं आहेत, पण आपल्या पोर्चमध्ये पण मी असं एंट्रन्स जवळ मस्त असा हिरवागार झाडांचा कोपरा बनवलाय ना. तर असं बाहेरून कुठून आलं आणि त्या झाडांकडे लक्ष गेलं ना, तर खूप असं पॉझिटिव्ह फील होतं, खूप भारी वाटतं. सागर आला फिरून, त्याने शूज काढले आणि म्हणला थांबा मी फ्रेश होऊन आलो, हातपाय धुतो आणि मग तुम्हाला मी दिवे लावू लागतो. राजूची माझी अशी दिवे लावायची तयारी चालू होती, कारण तुळशीला, चंद्रदेवांना तुपाचा दिवा लावायचा होता, बाकीचे तेलाचे दिवे लावायचे होते. आणि ज्या 750 वाती लावत असतो ना आपण त्रिपुर वाती,
तर त्या पण आपण गाईच्या तुपामध्येच त्या भिजून लावायच्या असतात, तर ते पण मी लावत होते. घरातली देवपूजा तर सकाळीच झाली होती, फक्त मला महादेवांना अभिषेक घालायचा होता. म्हणलं संध्याकाळचं त्रिपुरवात लावायच्यात ना, तर त्यावेळेसच मी महादेवांना अभिषेक घालन. त्यामुळं घरातली सगळी अभिषेकाची पण मी तयारी करून ठेवलेली होती. त्रिपुरवात लावली, त्यानंतर बाहेरचे दिवे लावले ना, त्यानंतर म्हणलं मग महादेवांना अभिषेक घालन, पूजा करण. आणि त्यानंतर टेरेसवरती मला चंद्राच्या उजेड्याखाली गंगापूजन पण करायचं होतं. तर गंगापूजन पण मी कसं करत असते ना त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी, ते पण मी तुम्हाला पुढं दाखवतेच आता. तर त्रिपुरवात हे 5-7.5 वाती भरपूर असतात ना, तर ते एका याच्यात काही मावत नाही, त्याच्यामुळे मी हे 2 याच्यामध्ये लावत असते. आणि दरवर्षी मी याच्यातच लावत असते बरं का. ती मोठा दिवा आहे ना, तो मी असा आणून ठेवलेला आहे ना, त्याच्यात लावते. आणि एक धूप लावायचं, माझ्याकडे 2 आहेत ना, तर एका याच्यामध्ये मी ते वाती लावते. आणि एक छोटं धूप लावायचं आहे ना, त्याच्यामध्ये धूप लावलेली होती. आणि हे त्रिपुर वाती सगळ्या मी गावरान तुपामध्ये भिजवल्यात, आणि त्यानंतर कापरानेच आपण त्या प्रज्वलित करायच्या असतात. तर असं नाही की आपण गावरान तुपच घ्यावं, गावरान तूप नसेल तर आपण साध्या तेलामध्ये, तिळाच्या तेलामध्ये किंवा मोहरीच्या तेलामध्ये पण ह्या त्रिपुरवाती लावू शकतो. आणि तुपामध्ये सगळ्या भिजल्या ना, त्या व्यवस्थित लागल्या जातील, नाहीतर कोरड्या राहिल्या ना मग त्या अर्धवट लागल्या जातील. त्याच्यामुळे मी सगळ्या तुपामध्ये व्यवस्थित भिजवून घेतल्या त्या. आता 750 त्रिपुरवाती मी तुपामध्ये भिजून ठेवल्या. त्यानंतर चंद्रदेवांना, तुळशीला मी गावरान तुपाचा दिवा भरून ठेवला, आणि बाकीचे दिवे मग राजूनी, सागरनी तेलाचे दिवे भरून मला लावून दिले. आता सगळे दिवे मी ठेवून देते, आणि त्यानंतर मग त्रिपुरवात लावते. आणि आम्हाला दिवे लावपर्यंत, त्रिपुरवात लावपर्यंत चंद्रदेवांनी पण दर्शन दिलं होतं. तर बिल्डिंगच्या पलीकडून हळूच ते चंद्रदेवांचं डोकं दिसलं मला, खूप छान वाटलं. पौर्णिमेच्या दिवशी कसं एकदम अख्खा चंद्र दिसतो ना, खूप भारी वाटतं ते. तर हे पाहता तुळशीला मी दिवे लावून घेते. आणि एक सांगू का ताईंनो, रोज संध्याकाळचा आपण छोटा का होईना तुळशीला तुपाचा दिवा लावत जायचा, खूप चांगलं असतं. आणि 2-3 दिवसापूर्वी एका ताईंची कमेंट होती, ताई तुम्ही तुळशी वृंदावनाला लाल पिवळा कलर कॉम्बिनेशन द्या, खूप छान वाटेल. तर हो ताई, तुळशी वृंदावन आपला आता कलर द्यायला चाललेला आहे, कलर द्यायचा आहे. पण फौजी साहेब बोलत होते की आता ते ब्लॅक स्टोनमधलं तुळशी वृंदावन येतं ना, तर ते घेऊ आपण. पण म्हणलं अजून चांगलं आहे, कशाला बदलायचं, एवढ्या वर्षी राहू द्या म्हणलं, नंतर तुम्हाला बदलायचं तर बदला. तर मग एवढ्या वर्षी ठेवलंय ते तुळशी वृंदावन आता, तर त्याला कलर देऊन घेऊ आम्ही. आता संध्याकाळी मला दिवे लावायचे होते, त्रिपुरवात लावायची होती, गंगापूजन करायचं होतं, महादेवांना अभिषेक पण घालायचा होता ना. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एवढी सेवा करायची असते ना, तर त्यामुळे मी काय केलं तर बाजारातून आल्यानंतर मेथीची भाजी मला निसून दिली होती राजूनी. मी मेथीची भाजी केली आणि पीठ मळून ठेवलं होतं चपातीसाठी. तर म्हणलं मग पूजा वगैरे सगळं आवरलं ना, फक्त चपात्या लाटायच्यात आणि मग जेवण करू. तर मग मी आता इथं दिवे लावत होते आणि त्रिपुरवात लावते. तर त्रिपुरवातीचं मी अगदी थोडक्यात महत्त्व तुम्हाला सांगते, कारण मी जी पूजा करते ना त्याचं महत्त्वच नाही तुम्हाला सांगितलं तर मग जी नवीन पिढी ती आपल्यापासून काय शिकणार आहे, नाही का. तर दिवाळीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. आणि दिवाळी झाली की लगेच देवदिवाळी येते, आणि देवदिवाळी सुद्धा खूप थाटामाटात साजरी केली जाते. आणि देवदिवाळी ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी असती, आणि बरोबर 15 दिवसांनी पौर्णिमा येते ना, तर कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला मग देवदिवाळी असती. तर आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवदिवाळी ही कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते, कारण याच दिवशी भगवान शंकराने त्रिपुर राक्षसाचा वध केला होता. पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर या नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता सगळीकडं, आणि पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच भगवान शिवशंकराने त्याचा वध केला होता. आणि हा विजय साजरा करण्यासाठी देवतांनी आनंद व्यक्त केला होता, दिवे लावले होते, म्हणून या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात, किंवा देवांची दिवाळी असं पण म्हणतात, किंवा या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात असं पण म्हणतात बरं का. आणि त्यामुळं आपण पण देवांची दिवाळी साजरी करतो आणि सगळीकडं दिवे लावून लख्ख उजेड करतो. आणि अजून एक पौराणिक कथा आहे बरं का, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर असं म्हणतात, भगवान विष्णूंनी काशीमध्ये महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता, आणि या परीक्षेमध्ये महादेवाने 1 कमळ कमी केले, तेव्हा भगवान विष्णूंनी आपले 1 डोळा अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि भगवान विष्णूंची ही भक्ती पाहून महादेवांनी प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र हे वरदान दिले. तर अशा पौराणिक कथा मी वाचत असते ना, त्यामुळं जेवढं मला माहिती तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.
तर असं देवदिवाळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून आणि आपल्या जीवनात प्रकाश पसरवण्याचं महत्त्व सांगतो. त्यामुळे आपण ही देवदिवाळी साजरी करतो. तर त्रिपुरवात लावण्याचा मुहूर्त आणि गंगापूजनाचा मुहूर्त, महादेवांच्या पूजेचा मुहूर्त हा संध्याकाळीच होता ना, त्यामुळं मला त्या वेळेमध्ये पटापट करून घ्यायचं होतं सगळं. तर ह्या वर्षी देवदिवाळी ही 5 नोव्हेंबरला साजरी केली गेली. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा पण करतात. आणि कोणतीही पूजा करायची म्हणलं ना, बसायला आसन घेत जायचं, नाहीतर मग ती आपण जी पूजा कोणती करतो ना ती भूमीला प्राप्त झाली जाते, म्हणजे भूमीला समर्पित होती ती. आणि महादेवांना कापूर सुद्धा खूप आवडतो, त्यामुळे आपण त्रिपुरवात प्रज्वलित करता नाही ना, भीमसेनी कापराने किंवा साध्या कापराने प्रज्वलित करायची असते बरं का. तर खालची पूजा अर्चा सगळी आवरली. त्यानंतर मी आले टेरेसवरती. तर चंद्र दिसतोय वरती मस्त, चंद्राच्या छायेखाली म्हणजे चंद्राखाली आपण हे गंगापूजन करायचं असतं ना. तर गंगापूजन करत होते मी. आता इथं तर काही नदी वगैरे नाही आहे, त्यामुळं आपलं परातीत पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आणि मी त्या पाण्यामध्ये आता दिवे लावत होते, म्हणजे दीपदान करत होते पाण्यामध्ये. तर आपल्या हिंदू धर्मात आहे ना, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्याचे खूप महत्त्व सांगितलेलं आहे बरं का. या दिवशी गंगेत स्नान केल्याने वर्षभर गंगा स्नान केल्याचं फळ मिळत असतं. आपल्या इकडं काय गंगा वगैरे नाही आहे किंवा नद्या नाही तर जास्त आंघोळ करायला, त्यामुळे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्येच आपण थोडंसं गंगाजल मिक्स करून आंघोळ करायची, म्हणजे गंगा स्नान केल्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि या दिवशी दिवेदान करणे आणि विशेषत म्हणजे देवी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ परिणामांची प्राप्ती होते असं सुद्धा म्हणतात बरं का. भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला झाला होता असं म्हणतात. मत्स्य अवतार हा भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. तर कार्तिक पौर्णिमेला असं म्हणतात शक्ती मंदिर, खंडेश्वरी मंदिर, भुईनफोड मंदिरासह सर्व मंदिरांमध्ये दीपदानाचा उत्सव साजरा करण्यात येतो. ही तिथी देवदिवाळी म्हणून साजरी केली जाते ना, त्यामुळं भाविक दीपदान करतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळस आणि भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या मंदिरात जाऊन दीपदान करतात. तर दीपदानाची संख्या 11, 21 आणि 51 अशी करावी असं म्हणतात. कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी घर, मंदिरं, पिंपळाची झाडं आणि तुळशीच्या झाडांजवळ दिवे लावतात. गंगेसारख्या या पवित्र नद्यांमध्ये दिवे दान करावेत असं म्हणतात. रात्रीचे चंद्राची पूजा करावी असं म्हणतात. या दिवशी गाईला जरूर काहीतरी खाऊ घालावे असं पण म्हणतात. कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी साजरी करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सर्व देवी देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात बरं का. नद्यांच्या काठावर दिवाळी साजरी करतात असं पण म्हणतात. त्यामुळे आपण नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये दीपदान करावं. तर रात्रीचं चंद्राच्या छायेखाली आपण चंद्रावरती असताना पाण्यामध्ये दीपदान करावं म्हणतात ना, त्यामुळे मी परातीत पाणी घेतलंय, थोडंसं गंगाजल टाकलंय, त्याच्यामध्ये फुलं वाहिलेत, हळदी कुंकू वाहिलंय आणि त्याच्यामध्ये आता हे तुपाचे दिवे लावलेत मी. आणि थोडंसं डेकोरेशन म्हणून जे मेणाचे दिवे आहेत ना ते साईडने लावलेत. तर महत्त्वाचं म्हणजे आपण तुपाचा दिवा आपण चंद्राला पण दाखवायचा असतो. तर एक मी स्पेशली तुपाचा दिवा पण मातीच्या म्हणजे त्या पंतीमध्ये लावला होता आणि तुपाचे पण दिवे पाण्यामध्ये पण सोडले होते आपल्या पानांच्या वरती. तर असं मी गंगापूजन केलं होतं बरं का घरच्या घरी. आणि मी हे गंगापूजन करत होते, पूजा अर्चा करत होते ना, तर राजू आणि सागर मन लावून ते सगळं पाहत होते. आणि आकाश तर गेलेला होता क्लासला, तो आलाच नव्हता अजून. आणि चंद्रदेववरती मस्त दिसत होते. तर इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना, आम्ही टेरेसवरती गेलं तर गंगापूजन. आणि गंगापूजन झाल्यानंतर आम्ही 5-10 मिनटं मस्त झोका खेळत बसलो होतो, सागर, मी आणि राजू. आणि खाली जाऊन मला महादेवांना अभिषेक पण घालायचा होता अजून. तर खाली आले मी आणि सगळी तयारी आधीच करून ठेवली होती ना, त्यामुळं मग मला नुसता अभिषेक घालायचा होता महादेवांना. तर दही नव्हतं माझ्याकडं, फक्त मी मग गंगाजलानेच अभिषेक घातला आणि पूजा करून घेतली. बेलाची पानं आधीच तोडून ठेवलेले होते ना आदल्या दिवशी फ्रीजमध्ये, तर ते बेलाचे पानं मग महादेवांना मी वाहिले. तर अशी महादेवांची पूजा केली मी. असं म्हणतात ना, मनी भाव तिथं देव. तर देव आपण काय करतो काय नाही ते नाही पाहत, फक्त मनात तुमच्या भक्तिभाव किती ते पाहत असतो देव. तर नुसतं गंगाजलाने जरी आपण महादेवांना अभिषेक घातला ना तर ते खूप शुभ मानलं जातं. गंगाजलाने अभिषेक केल्याने आत्म्याचं शुद्धीकरण होतं, पाप नष्ट होतात आणि घरात शांती व
सकारात्मक ऊर्जा येते असं सुद्धा म्हणतात बरं का. त्यामुळे मी नुसतं गंगाजलानेच अभिषेक घातला महादेवांना. आता भरपूर लोक म्हणतात की तू एवढं पूजापाठ करते, घर संसार सगळं पाहते, वेळ कसा मिळतो तुला? तर कसं आहे ना, आपलं जसं वय वाढत जातं ना तसे आपले अनुभव सुद्धा आपल्याला भरपूर काही शिकून जात असतात. आपण आपल्या गृहस्थीमध्ये असताना आपण जास्त पूजापाठ नाही केलं तरी पण चालन, कारण आपण जे कार्य करतो आपली गृहस्थी व्यवस्थित पाहतोत ना, ती पण एक भगवंताची पूजा करणंच आहे. फक्त त्याच्यामध्ये काही आपल्या हातून पाप नाही झाले पाहिजे, काही अधर्म नाही झाला पाहिजे. तर आपण आपली गृहस्थी पाहून सुद्धा थोडा वेळ उरला ना त्याच्यामध्ये आपण देवाची पूजा अर्चा अध्यात्म करू शकतो, तरी पण जीवन आपलं एकदम सुखी होऊन जातं. प्रेमानंदजी महाराज म्हणतात, तुम्ही देवाजवळ अगरबत्ती लावता, धूपबत्ती लावता, दिवा लावता, हे महत्त्वाचं नाही. कारण बघा आता आपण पाप आचरण करायचं म्हणजे आपलं मनच निर्मळ नाही आणि आपण देवापुढं कितीही धूप अगरबत्ती लावा, दिवा लावा, ते महत्त्वाचं नाही. आपलं मन निर्मळ असणं महत्त्वाचं आहे. एक वेळेस आपण देवाची पूजा नका करू, तुम्ही धूप अगरबत्ती नका दाखवू, फक्त आपलं मन निर्मळ पाहिजे, दुसऱ्यांची सेवा थोडीफार झाली पाहिजे, देवाचं नामस्मरण तोंडातून आलं ना तरी पण आपली ती भक्ती देवापर्यंत पोहोचल्या जाते. आणि आपण भरपूर देवपूजा करायची, सगळं करायचं, आपलं मन निर्मळ नाही, दुसऱ्यांचं वाईट विचार करायचा, त्यानंतर दुसऱ्यांना दुःख द्यायचं, वाईट बोलायचं, मग ते पूजा अर्चा केल्याचं फळच काय आपल्याला मिळतं? काहीच फायदा होत नाही. तर सेम तसंच ताईंनो, आपण पूजा अर्चा करत बसणं म्हणजे देव पावणं असं होत नाही. तर तुम्ही तुमचं काम करताना पण देवाचं नामस्मरण करा, तरी पण आपली पूजा, आपली भक्तिभाव देवापर्यंत पोहोचले जातात. असं नाही की आपण 24 तास तिथं देवासमोरच बसा आणि पूजा करत बसा, असं नाही आहे. जेवढं आपल्याच्याने होतंय ना, थोडा वेळ मिळतो आपल्याला तेवढ्या याच्यात केलं ना अध्यात्म तरी पण पुरेसं आहे. तर माझं घर परिवार सगळं पाहून माझ्याच्याने जेवढं होतं ना तेवढं मी करत असते, जास्त नाही करत बसत बरं का. तर एकदम तसंच आहे, फक्त भक्तिभाव महत्त्वाचा आहे. तुम्ही कनप्पा आणि महादेवाची कहाणी ना गुगलला सर्च करा तरी पण येईल. कारण कनप्पा असा महादेवांचा भक्त होता ना, त्यांनी तो स्वतः जे खातोय ना मांस, तेच महादेवांना नैवेद्य म्हणून ठेवला होता, तरी पण तो महादेवांचा एकदम जवळचा भक्त होता, त्यांच्या जवळ राहत होता. म्हणजे भक्तिभाव महत्वाचा आहे. चपात्या लाटायच्या राहिल्यात, चपात्या लाटते आणि जेवण करून घेऊ. चल बरं, टेरेस वरती जाऊन बसला होता हा मस्त चंद्र पाहायला, है ना? चल चला, आता मेथीची भाजी केली आज आणि चपात्या. तर चला, हा व्हिडिओ खूप मोठा झालाय, कारण कसं आहे ना, आपण जी पूजा अर्चा करतो, काय करतो, त्याचं महत्त्व सांगणं खूप गरजेचं आहे. तर मोठा व्हिडिओ झाला तरी काही हरकत नाही, म्हणलं तुम्हाला त्याचं महत्त्व सांगते मी आज. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला तुम्ही त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.